सेलू तालुक्यातील हेलुडी गावाचे हे आहेत तरुण शेतकरी शुभम देवीदासजी गौडकर। शेतीमध्ये उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने पेरणीपूर्व बीज प्रक्रिया ते करतात। ऐकूया त्यांचे अनुभव। सुरुवातीत आपण रासायनिक बीज प्रक्रिया म्हणजे थायरम याचा उपयोग थायरम लावून घेतल्यानंतर 1 ते 1.5 तास सावलीमध्ये वाळवत ठेवणे आणि नंतर नत्र स्थिरीकरणासाठी म्हणजे रायझोबियम हे प्रति 100 ml प्रति 10 किलोला कोणत्या पद्धतीने लावायचे आहे किंवा लावणार आहोत हे आपण सांगणार आहोत। हे लावल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीत जे जीवाणू म्हणजे उगवण शक्ती तर वाढतेच, म्हणजे आजूबाजूचे म्हणजे जमिनीत राहणारे कीड आहे त्याच्यापासून किती प्रमाणात आणि किती चांगल्या प्रमाणात बचाव होते आणि पिकाला जे वाढीसाठी व त्याच्या बाकी जीवनशैलीसाठी चांगल्या पद्धतीचा उपयोग होतो। आणि याच्यामध्ये उत्पन्नामध्ये पण वाढ चांगल्या प्रकारे होते, म्हणजे झाड निरोगी राहते, फुलधारणा फळधारणा चांगली व्यवस्थित आणि चांगल्यारीत्या होते। या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली तर उत्पन्नामध्ये वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते। माझ्या रीतीने मी माझा 2 एकरचा प्लॉट या पद्धतीने म्हणजे राजपूत साहेबांनी मला सांगितलं होतं की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि याचा फायदा काय होतो तुम्ही या म्हणजे गेल्या 3-4 वर्षामध्ये अनुभवत आहे। माझ्या उत्पन्नामध्ये सरासरी यावर्षी उत्पन्नामध्ये 12 ते 13 क्विंटलचे उत्पन्नात वाढ झाली, म्हणजे मिनिमम 12 ते 13 ते उत्पन्न म्हणजे झालं आहे एकरी। आणि नॉर्मली जे माझा प्लॉट होता त्याच्यामध्ये मला उत्पन्न आलं आहे एकरी 7 क्विंटल, म्हणजे दुपटीचा फरक आता पडलेला आहे। म्हणून शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की बीज प्रक्रिया करणे हे खूप अतिशय महत्त्वाचे आहे। सोयाबीनमध्ये जसं आपण नॉर्मली सोयाबीन पेरतो साऱ्या पद्धतीने, म्हणजे जसं ततारीने सोयाबीन पेरतो, म्हणजे सरासरी नॉर्मल लोक कंटिन्यू म्हणजे लागत पेरत असतात। पण याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे, जर तुम्ही पट्टा पद्धतीने जर सोयाबीन पेरलं असेल तर त्याचा एक फायदा होतो, म्हणजे जे आपण जेव्हा डवरणी करतो, जे पट्टा पद्धत आहे मधातला जो पट्टा असतो त्याच्यामध्ये डवरणीच्या वेळेस जर आपण एक दांड मारून घेतला, म्हणजे एक पाळीसारखं असं हे करून घेतलं पाणी निघण्याकरिता दांडासारखं, तर जे येणारं जे वेस्टेज पाणी आहे किंवा जास्त पाणी आहे पिकाला जे न लागणारं ते त्या दांडाद्वारे बाहेर निघून जातं आणि पिकाला एक महत्त्वाचं म्हणजे चांगल्या प्रकारचा फायदा होतो, म्हणजे जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी मिळते। आणि महत्त्वाची गोष्ट, जर आपलं शेत उतारालागत पूर्व पश्चिम दिशेत असेल, जर आपण जर ते उत्तर आणि दक्षिणेस जर पेरणी केली त्याचा एक फायदा होतो, म्हणजे कसं पाणी जे येणारं आहे ते पिकाला अडत म्हणजे असं मुरत येतो, म्हणजे पाण्याचा जर कालखंड जर लगेच खतम झाला म्हणजे संपला तर त्या पिकाला त्याचा काही फरक पडत नाही, म्हणजे जे पाण्याची जे मुळामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ते चांगल्या प्रकारे असते, तो एक महत्त्वाचा एक फायदा असतो। म्हणून पेरणी करते वेळी शेतकऱ्यांनी पूर्व पश्चिमेस जर उतार असेल तर उत्तर आणि दक्षिणेस पेरणी करावी, म्हणजे त्याच्या ऑपोजिट, म्हणजे जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल। आणि पट्टा पद्धतमध्ये मला पाण्याचा जर फायदा झालाच, फवारणीच्या वेळेस खूप मोठा फायदा झाला। फवारणी करते वेळेस मला अडथळे निर्माण नाही झाले, म्हणजे व्यवस्थितरित्या फवारणी करता आली आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं पक्ष्यांना म्हणजे असं बसण्याकरिता मी पक्षी थांबे लावले त्या म्हणजे खाली जागेमध्ये, त्याचा एक मला मोठा खूप फायदा झाला। आता आपण सांगणार आहोत म्हणजे कीटकनाशक निंबोळी अर्क आपण घरबसल्या कमी खर्चामध्ये आणि कमी याच्यामध्ये कशा प्रकारे तयार करू शकतो। उन्हाळ्यामध्ये मे ते जून महिन्यामध्ये निंबोळे म्हणजे आपल्या कडुलिंबाच्या निंबोळ्या पडणे चालू असते, त्यावेळेस जर आपण निंबोळ्या गोळा करून ठेवल्या तर घरी बसल्या आपण निंबोळी पावडर म्हणजे निंबोळी अर्क तयार करू शकतो। 5 किलो निंबोळे घ्यायचे आहेत, त्या
5 ते 6 दिवस उन्हामध्ये वाळवट ठेवायच्या व्यवस्थित चांगल्या प्रकारे. उन्हाळ्याची ऊन म्हणजे कडक असते, त्याच्यामुळे 5 ते 6 दिवस खूप भरपूर होत जाते. आणि त्या बारीक केल्या एका चक्कीमध्ये किंवा साधा आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू शकतो. त्या व्यवस्थितरित्या बारीक करून घेतल्या की ते एक निंबोळी पावडर आपल्याकडे तयार होते. त्यानंतर आपण निंबोळी पावडर 5 किलो 90 लिटर पाण्यामध्ये टाकून भिजवत टाकायचं आहे. आणि ते नंतर 24 घंट्यानंतर ते पूर्ण भिजल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि 200 ते 250 ग्राम साबणाचा चुरा किंवा डिटर्जंट पावडर आपण ते 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. ते मिसळल्यानंतर ते मिश्रण एकत्रीकरण करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे हे आपलं 1 एकराचं निंबोळी अर्क म्हणजे जसं कीटकनाशक तयार झालेलं आहे. कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थितरित्या आपण घरबसल्या ते तयार करू शकतो. निंबोळी अर्काचा फायदा म्हणजे असा की आपण झाडावर स्प्रे केल्यानंतर झाडामध्ये कडवटपणा येतो आणि जे नरपतंग किंवा जे अळी जे आहे ते अळी झाडावर खाण्यासाठी जाते, पण म्हणजे कडवटपणा असल्यामुळे ते खाऊ शकत नाही आणि जो किडीचा प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. निंबोळी पावडरचा म्हणजे फायदा आता मी तुम्हाला सांगितलंच आहे, पण फवारणी केल्यानंतर जो आपले आर्थिक बचत जे होत आहे, म्हणजे आपण रासायनिक फवारणी केल्यानंतर आपले किती वेस्टेज पैसे किंवा किती हे खर्च लागत आहे, हे म्हणजे जवळपास मिनिमम आपले 200 ते 300 रुपयामध्ये 200 ते 300 रुपयामध्ये हे निंबोळी अर्क किंवा निंबोळी पावडर हे तयार होत आहे. म्हणून आपली आर्थिक जे पैसे जे आहे ते बचत होत आहे. म्हणून शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की तुम्ही याचा उपयोग करू शकता. म्हणजे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही, उलट याचे पिकाला खूप चांगल्या प्रकारे फायदे आहे. आणि हे मी जवळपास 2 ते 3 वर्ष होत आहे. मी माझ्या राजपूत सरांच्या दर्शनाने आणि माझे कृषी अधिकारी आहे, मार्गदर्शन लाभलेले जे काही कृषी अधिकारी आहे माझ्या संपर्कामध्ये आहे, आणि माझं कृषी विभागात तालुका सगळ्यांच्या प्रोत्साहनाने ते म्हणजे मी हे तयार केलेलं आहे. आणि याचा मला खूप चांगल्यारीत्या आणि खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि माझी उत्पन्नामध्ये वाढ तर झालीच आहे, पण आर्थिकरित्या माझी खूप बचतही झाली. बघितलं शेतकरी बंधूंनो, अगदी स्वतः करता येण्यासारखी बीज प्रक्रिया करून शुभम गौळकार हे अधिकचे उत्पन्न मिळवत आहे. आपणही असे करू शकता.